हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक मराठीत म्हण आहे, काखेत कळसान गावाला वळसा. म्हणजे मला असं सांगायचं की बाबा मराठीत सगळं काही कॉन्टेंट इथं आहे तयार, पण आम्ही इकडं पाय तिकडं पाय, हे पाय ते पाय सगळे कन्फ्यूज आहेत आणि आपली भाषा आपल्या भाषेतून समजून सांगणारे लोक हे काही वेगळ्या लेवलला असतात. आणि म्हणूनच तुम्हाला मी मराठीतून मुद्दामून कॉन्टेंट वन शॉट प्रोव्हाइड केले. या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा आणि पूर्ण चॅप्टर कव्हर केलेले आहे. बरं, आजचा सेशन काय, 3 मार्काचे क्वेश्चन्स करायचे. मग मुलांना काय वाटते, खरंच हे फक्त 3 मार्काचेच प्रश्न आहेत का? नाही, हिच्यातून 4 मार्काचा क्वेश्चन तयार होऊ शकतो, 2 मार्काचा तयार होऊ शकतो, 1 मार्काचा सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि समोर जातो. आता हे सगळं हे जे काही लिहिलं की मी इथं 3 मार्क्सचे क्वेश्चन एकच सेशनमध्ये आहे, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा वरडून सांगतोय, 3 मार्काचा क्वेश्चन 2 मार्काला कसा येतो, 3 मार्काचा क्वेश्चन कसा 4 मार्काला येतो, त्याला शेपूट लावतात आणि तो 4 मार्काला प्रश्न विचारतात. सर हे 100% क्वेश्चन्स येणार का? मी तुम्हाला पहिलं सांगतो, मी कोणता देव माणूस नाही आहे, कोणता पेपर सेटर नाही आहे, पण पेपर सेटर सोबत उठणं बसणं आहे. कसे क्वेश्चन येऊ शकतात हे त्याचा एक डेमो आहे. हे क्वेश्चन्स येतात नेहमी म्हणून दिलेले आहेत. बरं, महत्वाचं काय माहिती आहे का तुम्हाला? नुसते प्रश्नच नाही तर त्याचं सोल्युशन कोण देणार भाऊ, आणि तेही PDF फॉर्ममध्ये, नोटच्या फॉर्ममध्ये, ते आम्ही देणार आहे. चला एक मी उदाहरण देतो तुम्हाला की हे क्वेश्चन्स कसे येतात, काय येतात. 3 मार्काचे क्वेश्चन्स मी म्हटलं, हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, याला 2 मार्काचा क्वेश्चन सुद्धा बनवतात आणि बनवलेला आहे. बघा, डिराइव द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी व्हेन रिजिड बॉडी इन हॉरिझॉन्टल सरफेस विदाउट स्लिपिंग, फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ सॉलिड स्फिअर. आता हे जे काही क्वेश्चन्स आहे ना, हा 2 मार्काला सुद्धा देतात, 3 मार्काला देतात. आता 2 मार्काला आणि 3 मार्कामध्ये फरक काय सर? जर 2 मार्काला जर दिलं तर फक्त ते तुमचं डायग्राम आणि एक्सप्लेनेशनला अर्धाच मार्क देतात. मग तुम्ही हे लिहिलं का, रोलिंग मोशन, ट्रान्सलेशन प्लस रोटेशन, अर्धा मार्क झाला 1 मार्क. मग तुम्ही त्याचे फॉर्म्युलेला अर्धा, याला अर्धा, संपला विषय. आता याला 3 मार्काचा क्वेश्चन कसा बनवतात सर? याला 3 मार्काचा क्वेश्चनमध्ये तुम्हाला देतील इथं सॉलिड स्फिअर वापरलं. आता सॉलिड स्फिअर हा शब्द आला रे आला की त्याचं k² अपॉन r² ची व्हॅल्यू हे 2/5 असते, ती पुटअप करावं लागत असते. झाला 3 मार्काचा प्रश्न भावा. झाला, इथं ठेवून द्या बरं, ठेवून द्या. इथं काय 2/5 म्हणजे 7/5, तर म्हणजे 7/10 येईल. इथं 7/10 येईल. इथं हाच फॉर्म्युल्यामध्ये 7/10 येईल, mv² येईल. संपलं. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन सॉलिड स्फिअरची. तर प्रेझेन्स ऑफ माइंड आहे का नाही? आणि मग तुम्ही म्हणता सर एक्झाममध्ये तुम्ही दिलेले प्रश्न आले नाही. बिलकुल तुमचं खरं आहे, पण तुम्हाला समजलं का? फिजिक्स समजण्यासाठी प्रश्नाची प्रॅक्टिस महत्वाची असते. हाच 3 मार्काचा क्वेश्चन 2 मार्काला सांगितला मी, एवढाच आलेला आहे. व्हाईट कलरमध्ये लिहिलेला 3 मार्कासाठी आहे. समजलं? आता हिच्यातच प्रश्न बघा कसे कसे दिले ते. बघा, इथं सॉलिड स्फिअरसाठी मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, मी तुम्हाला 7/5 आलं. बघा, आत्ताच म्हटलं सॉलिड स्फिअरसाठी हा शेपूट होती त्याची. ठीक आहे, म्हणूनच म्हणतोय कळायला पाहिजे. आता हा प्रश्न 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो, पण इथं काय दिलं यांनी? फक्त हायेस्ट आणि लोएस्ट पोझिशन, मिड पोझिशन जर दिली तर हा 4 मार्काला सुद्धा प्रश्न तयार होतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे मला काय सांगायचं भावा, हा प्रश्न तुमचा 2 मार्काला सुद्धा एकच जर विचारला असतं, लोएस्ट पोझिशन हायेस्ट 2 मार्काला, 2 विचारल्यामुळे 3 मार्काला, आणि 3 पोझिशन हायेस्ट लोएस्ट मिड पोझिशन 4 मार्काला प्रश्न बनवू शकतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, आम्हाला हेच समजून सांगायचं आहे. आता इथे बिन बघा, ड्रॉ द लेबल डायग्राम पण प्रश्न येतो, हा पण येतो, मॅक्झिमम मिनिमम स्पीड येतो. आता हा 2 मार्काला मोमेंट ऑफ इनर्शिया, इट्स युनिट अँड डायमेन्शन 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेला असतो. 2 मार्काला, फक्त 2 मार्काला. मला काय बोलायचं, हे तुम्ही जर खरं पाहिलं तर 2 मार्क 3 मार्काला आणि 4 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतात. 2 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला 16 मार्क येतात, माहीत पाहिजे तुम्हाला. याचे 24 मार्काला येतात आणि हे 12 मार्काला येतात. खरं पाहिलं तर तुमची याची तयारी चालू आहे. 3 मार्काचे आणि 2 मार्काचे हे क्वेश्चन्स करून हे तुम्ही तयारी करू शकता. म्हणजे काय झालं हे बघा, 10 2 12, आजचाला 1, हे झाले 4 आणि 5, 52, 30 मार्क प्रॅक्टिकल भावा. म्हणजे तुम्ही 82 MCQ. याच्यातून तुम्हाला MCQ नाही, व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये सुद्धा मदत होणार. का बरं? क्रिचॉफ्स लॉ विचारला, 1 मार्कासाठी विचारतात. तिथं होतं का नाही VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर. MCQ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होतं, क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. पहिल्या लॉमध्ये चार्ज कन्झर्व होतं. असे प्रश्न म्हणून तुम्ही 85 पर्यंत 2 हे क्वेश्चन्स करून जाऊ शकता. पण प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे रे बाबा, त्याला खूप तुम्हाला घासावं लागेल, खूप त्याचे डेरिव्हेशन प्रॅक्टिस. क्वेश्चन वाचा पण प्रश्न वाचा.
आणि जर प्रश्न तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही काय करा माहिती आहे का, सरळ सरळ फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर जा. तुम्हाला इथं मी तुम्हाला एक आयडिया देतो की प्रश्न कसे येऊ शकतात कसे नाही याच्याबद्दल आपली माहिती चालू आहे. आता प्रश्न जर तुम्हाला शिकायचेच असतील तर तुम्ही सरळ सरळ काय करा माहिती आहे का, इथे प्लेलिस्टमध्ये जा. या प्लेलिस्टमध्ये मी क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करून दिले. हे क्वेश्चन पेपर तुम्हाला 6 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिले. हे बघा 2022, 23, 24 22, 23, 24 हे क्वेश्चन्स पेपर का केले पाहिजे, कारण की त्याच्यातून तुम्हाला एक अंदाजा येऊ शकतो की पेपर कसे येत असतात. हे पेपर तुम्ही निश्चित बघा. हे पेपर तुम्हाला खूप 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 काही कामात पडू शकतात. हे पेपर पाहिजे, ठीक आहे. तर ही जे काही आहे बघा भाऊ, ऍड कायच करावं, सगळीकडे कुठेही जा ऍड आहेच, ऍड आहेच. ठीक आहे. हे क्वेश्चन्स पेपर निश्चित करा, निश्चित तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. क्वेश्चन्स पेपर करणं गरजेचं आहे. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला कुठे भेटतील सर, कुठे भेटतील? सगळ्या चॅप्टरचे. हो, सगळ्या चॅप्टरचे तुम्ही जर पाहिलीचात तर सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आहेत. हे एकच चॅप्टरचे नाही बघा, याच्यात प्रत्येक इथं कसे भेटणार आहेत बघा. तुम्ही PGMN ॲप डाउनलोड करा. PGMN ॲप डाउनलोड करा. 3 लाईनवर क्लिक करा, फ्री मटेरियलवर क्लिक करा. इथं केल्यानंतर तुम्हाला दिसल मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्स क्वेश्चन्स पेपर आहेत. इथं बघा इंग्लिश इम्पॉर्टंट, फिजिक्स प्रॅक्टिस पेपर आहेत. हे सगळं तुम्हाला इथं दिसेल. असं तिथं जाऊन क्लिक करा आणि हे क्वेश्चन्स करा. महत्त्वाचे आहेत म्हणून सांगतोय. ज्यांना क्रॅश कोर्स लावायचा आहे, क्रॅश कोर्स फिजिक्सचा, केमिस्ट्री, मॅथचा, DSMS टीम आहे आमची. खूप धुरंधर टीम आहे. तुम्ही विचार करा 2018 पासून यूट्यूबला फक्त क्रॅश कोर्स चालवण्याचा धाडस मुकेश सरने केलं. यूट्यूबला CET का माहीत झाली? मुकेश सरांमुळे. CET सर्वात आधी मुकेश सरने चालू केली बरं, माहिती नसेल तर चेक करा, खोटं नाही बोलत, तिथं आहेत व्हिडिओ. तुम्ही ओल्ड व्हिडिओमध्ये गेल्यावर बघा हे प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ. आता हे क्वेश्चन्स बेटा, हा जो आहे पॅरलल थेरम 3 मार्काला 4 मार्काला पण येतो. नुसतं स्टेटमेंट 2 मार्काला सुद्धा आलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय तात्पर्य, हे बघा दुसरा चॅप्टर आहे, तिसरा चॅप्टर चालू झाला बघा, तिसरा चॅप्टर आहे आता, है ना. आता बघा ऑक्सिलेशन 4था चॅप्टर. हे प्रत्येक क्वेश्चनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, तिथं करा. भेटूया असं सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.